पावसाळा हा जादुई असतो, पण या ओलसर आणि दमट हवेमुळे बाळांच्या त्वचेला त्रास होऊ शकतो. पावसाळ्यात बाळाच्या त्वचेची काळजी घेण्याबद्दल गुगलवर सर्वाधिक विचारलेले प्रश्न पाहूया. रॅशेस, इरिटेशन्स आणि फंगल इन्फेक्शन्स कसे टाळावे? त्वचा कोरडी ठेवा, ओलसर कपडे त्वरित बदला आणि त्वचेच्या घड्यांमध्ये अँटी फंगल पावडर लावा. माझ्या बाळाला ॲटॉपिक डर्मेटायटिस आहे, याची काय विशेष काळजी घ्यावी? सुगंध नसलेला ओट बेस्ड मॉइश्चरायझर वापरा आणि घाम धरून ठेवणारे लोकरीचे किंवा सिंथेटिक कपडे टाळा. बाळाला किती वेळा आंघोळ घालावी आणि मी त्याचे प्रॉडक्ट्स बदलावे का? दिवसातून एकदाच सौम्य क्लेन्झरने पुरेशी आहे. काही रिॲक्शन दिसल्याशिवाय बदलायची गरज नाही. या दमट हवेसाठी योग्य कपडे कोणते? बाळाची त्वचा थंड आणि त्रासमुक्त ठेवण्यासाठी मऊ, हवेशीर सुती कपडे वापरा. पावसाळ्यात बाळाला येणाऱ्या मुरुमांवर काय उपाय करावा? फक्त पाण्याने हलकं स्वच्छ करा आणि तेल किंवा दाट क्रीम्स टाळा. बाळाचे मुरुम बहुतेक वेळा आपोआपच जातात. माझं बाळ पावसात खेळू शकतं का? त्यानंतर त्वचेला कसं जपायचं? हो, पण आंघोळीनंतर नीट पुसा, मॉइश्चरायझर लावा आणि लगेच कोरडे सुती कपडे घाला. तुम्ही घेतलेली थोडी जास्त काळजी पावसाळ्यात बाळाची त्वचा दीर्घकाळ निरोगी आणि आनंदी ठेवेल. कोरडे राहा, सुरक्षित राहा आणि ऋतूचा आनंद घ्या.